बऱ्याचदा आपल्या ओपीडीमध्ये पालकांचा प्रश्न असतो की आमच्या घरी पाळीव प्राणी आहेत, की कुत्रं आहे, मांजर आहे, पाळलेलं आहे आणि मग आता लहान मुलं आहेत आपल्या घरामध्ये, तर काय काळजी घ्यायला पाहिजे? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या पाळीव प्राण्यांमुळे आपल्या लहानग्यांना एक तर ॲलर्जीचा त्रास होण्याची खूप शक्यता आहे. त्याच्यामुळे ह्या पाळीव प्राण्यांची स्वच्छता ठेवणं अतिशय महत्त्वाचं आहे. त्यांना आठवड्यातनं एकदा अंघोळ घालणं, रोजचं त्यांचं ब्रशिंग करणं, की जेणेकरून त्यांचे केस आपल्या घरामध्ये उडणार नाहीत आणि त्याच्यामुळे त्या ॲनिमल डॅन्डर्समुळे जी होणारी ॲलर्जी आहे किंवा ॲलर्जीचा जो त्रास आहे लहान मुलांचा तो होणार नाही. सगळ्यात महत्त्वाचा जो प्रश्न आहे की रेबीजचा, की या पाळीव प्राण्यांची जी लसीकरण आहे त्यांच्या ज्या व्हेटरनरी डॉक्टरांकडनं ती वेळच्या वेळी करून घेणं अतिशय गरजेचं आहे. त्याचबरोबर आपली जी लहानगी मुलं आहेत त्यांना रेबीजचं प्री एक्सपोजर प्रोफायलॅक्सिस म्हणजे कुत्रं किंवा मांजर चावायच्या आधीच त्यांना लसीकरण करणं गरजेचं आहे. हे रेबीज वॅक्सिनचे 2 डोस देता येतात प्री एक्सपोजरमध्ये, एक पहिल्या दिवशी आणि 7 दिवसानंतर. असे 2 डोस सगळ्या मुलांना देऊन घेणं गरजेचं आहे जेव्हा आपल्या घरामध्ये पाळीव प्राणी आहेत. बऱ्याचदा ना लहान मुलं त्यांना नख लागलं आहे कुत्र्याचं, मांजरीचं किंवा काहीतरी दात लागला आहे, मुलं घरी येऊन सांगत नाहीत. त्याच्यामुळे प्री एक्सपोजर प्रोफायलॅक्सिस हा अतिशय सेफ ऑप्शन आहे जेव्हा आपल्या घरामध्ये पाळीव प्राणी असतात. तुम्ही जर प्लॅन करत असाल पाळीव प्राणी ठेवण्याचा, तर लहान मुलांच्या बाबतीत ही काळजी घेणं अतिशय गरजेचं आहे.